दिक्तु सौवसिद्धे दुवमचलमनोवमङ्गलीं वदते ओच्छामि समयबाहुड मीनमो सुदकेवलीरणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिते। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। सावधान। काय म्हटलं सांगा मंगलाचरण? दुसरं ओळ म्हणा, दुसरी ओळ म्हणा, काय नाही. नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते म्हणजे काय? समय साराला दीप्रिती भाभी समय साराला नमस्कार केला आहे. आहेत ते क्षम आहेत, सक्षम आहेत. आपण निर्विकल्प राहा. पुण्य असेल तर सगळं चालू होणार, ऐकू येणार, नसेल तर नाही. काय म्हणले? नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते म्हणजे काय सांगा मामी काकी? समय साराला नमस्कार. कसा आहे तो समय सार? जेव्हा ते म्हणतात ना माताजी, असं अक्षरशः त्यांच्या म्हणण्यातनं पण वाटतंय स्वानुभूतीने प्रकाशित करून म्हणतायत. असं म्हणायचं ते म्हणताना तुम्ही पण त्याचा भाव भासन करत. ते तुम्ही म्हणायला सांगा एकदा अम्मांना आणि बघा कसं म्हणतात. बाकीच्या सगळ्या वेळेस ते तुम्हाला फास्ट सांगतील, बोलतील, पण हे म्हणत असले ना असं ते भावभासना होती त्यांनी म्हणताना की आपण स्वतः अनुभव करून सांगतायत. म्हणा एकदा बघू असं. नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिते. सर्व भावांतर, अन्य भावांच्या अतीत असा माझा स्वभाव आहे. असा समय सार आहे तो चित प्रकाश, चित स्वभावाय भावाय, चित स्वभावी आहे. त्याला कसं प्रकाशित करायचं तर स्व अनुभूतीने प्रकाशमान होणारा असा तो मी आहे. त्याला नमस्कार. नमस्कार म्हणजे हाताने हात जोडून नमस्कार नाही आहे, तर ज्ञानामध्ये ग्रहण करणे हा स्वीकार आहे, हाच नमस्कार आहे. म्हणून असं जेव्हा स्वतःला जाणतो त्यावेळी पूर्ण समयसार तुमच्या ज्ञानात आला. त्या समयसाराला नमस्कार म्हणताना बाह्य समयसार नाही, एकतर ती द्वादशांग वाणी आपल्या ज्ञानामध्ये आहे. त्या ज्ञान स्वरूप आत्म्याला नमस्कार केला असताना संपूर्ण जिनवाणी आपल्या ज्ञानामध्ये अवतरित होणार आणि तो ज्ञान स्वभाव सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये प्रकाशित होणार. तर 265 नंबरची गाथा आहे समयसारची. परवा काय बघितलं होतं आपण? नीलम काकी परवा काय बघितलं? द्या की समयसार. काय बघितलं परवा? काय बघितलं ते सांगा, गाथा नको मला. जेव्हा माझ्यावर कोणी अपकार करणार आहे असं वाटतंय, करतंय असं वाटतंय, त्यावेळेस काय सांगितलं होतं? तो माझ्या पापाचा उदय आहे. त्यावेळेस तुम्हाला वाटते की कोणी माझ्यावर अपकार करतंय आणि कोणी उपकार केलं तर समजून घ्या तो तुमच्या पुण्याचा उदय चालू होता म्हणून तिथं तसा संयोग भेटलाय. नाहीतर बाहेर कोणी तुम्हाला न मदत करणार आहे न त्रस्त करणार आहे. म्हणून त्या सगळ्यांविषयी परिणाम कसे आपले की ते आपले बस निर्जरा करणारे आहेत. जे भेटलेले आहेत ते पुण्याची सुद्धा निर्जरा करायची आहे, पापाची सुद्धा निर्जरा करायची आहे. म्हणजे एक असं आलं की उदाहरण, जेव्हा कोणी मदत करतं आपल्याला, समजा अनएक्सपेक्टेड तुम्हाला काहीतरी
आर्थिक हानी आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी आणून धन दिलं न मागता आणि तुम्ही घेतलं, काय झालं? पुण्याचा उदय. बरोबर आहे का चुकीचं आहे? का पुण्याचा नाश. कळते का मी काय म्हणले? तो भेटला, त्यांनी तुम्हाला दान दिलं, काय मदत दिली, तर तो तुमच्या पुण्याचा उदय आहे का पुण्याचा नाश आहे? आता हात कसं लावणार पैशाला? म्हणजे पुण्य तर उदयाला आलंय, त्याला भोगलं असताना ते नष्ट होणार आहे. म्हणून सांगितलं तिथं मुनिराजांच्या पुण्याचा इतका भयंकर उदय असतो की तिथं काय म्हणायचं, अनएक्सपेक्टेड सगळं मिळतंय त्यांना, पण भोगण्याचे भावच नाही आहेत. त्यामुळं काय झालं? निर्जरा होती का नाही होत? अजून 700 पुण्याचा परत बंद होत राहतो आणि त्याचं फळस्वरूप म्हणून सांगितलं केवळ ज्ञानापर्यंत 700 पुण्य उदयात येत राहतं. म्हणजे काय म्हणायचं, कळलं का मी काय म्हणले? म्हणजे तुम्हाला अनुकूलता मिळाली, हा तुमच्या पुण्याचा उदय आहे, बरोबर. पण तो उदय तुम्ही भोगला तर संपलं पुण्य तुमचं. म्हणजे आता घरामध्ये पण जे काय आपल्या सामग्री आहे, जे काय आपल्याला अनुकूल परिस्थिती आहे, त्याचा भोग घेतोय आपण, पण त्याच्यामध्ये मुनिराज सुद्धा घेतात. आता आहार घेतात त्यावेळेस ते त्यांच्या पुण्याचं उदय आहे ते तेवढंच त्यांना ग्रहण होणार आहे. अंतराय कर्माचं उदय असेल तर तिथं दिसणार त्याचं उदय, पण ते भोगत असताना त्यांचे परिणाम कसे येतो, त्याच्यापासून भिन्नता जाणतायत. आणि आपण काय करतोय, दागिना आणला काहीतरी खूप छान आहे, किती वेळा आनंद, प्रत्येक वेळा घालताना त्याचा आनंद, आणि काय नवऱ्याने दिलाय, पहिल्यांदा दिलाय वगैरे, तर अजून म्हणजे काय करताय तुम्ही, त्याचं त्याला काय म्हणतात, भाव जोडून भोगताय. आणि तसं भाववासना मुनिराजांची नाही, उलट ते सगळं हेय बुद्धीने भोगतात. जे काय त्यांचं मिळालेली परिस्थिती आहे, जी सामग्री आहे, ते सगळ्याला कसे त्यांचे परिणाम, हे माझ्यापासून भिन्न आहे आणि हे मी भोगतो किंवा करावं लागतंय सेवन, हे सगळं नाईलाज आहे. या रूपाने ते जर अनुभवतात भोगतात तर तिथं त्याला त्यांचा बंध नाही किंवा कमी बंध आहे म्हणा. म्हणजे ते विरक्तीच्या भावनेनेच भोगतात जे काय असेल ते. मग म्हणून इथं काय सांगतायत की या गाथेमध्ये 265 नंबरची गाथा आहे. घ्या पुस्तक. 4 जण एका ताटात जेवायचं आज. विपुल भैया नाही ह्या म्हणलं हो तुम्हाला. चेतन भैया पुस्तक घ्या. ह्याला म्हणायचं पुण्य. पुस्तक संपले. घरोघरी असणार आपल्या, घेऊन यायचं येताना ते पण. कधी वाचणार आहे सांगा मला गाथा तुम्ही काढून. तेवढ्या निमित्तात तर स्पर्श होणार, तेवढ्या निमित्तात आपल्या चक्षुइंद्रियाचा वापर, एक अर्थावग्रह होणार. काय सांगायले, 265 नंबरची गाथा आहे. त्याचं हेडिंग आहे नच बाह्य वस्तू द्वितीय अपि बंध हेतु. असंच आहे ना पुढं काय, इति शक्यम. शंक्यम आहे ना, इति शंक्यम. बाह्य वस्तू, दुसरी कुठली सुद्धा बाह्य वस्तू बंधाचं कारण नाही अशी शंका, न शंक्यम अशी शंका करायला नको. म्हणजे काय कळलं, बाह्य वस्तू बंधाचं कारण नाही अशी शंका करू नका. म्हणजे काय झालं, 2 निगेटिव्ह झाले. काय अर्थ झालं सांगा अर्थ. आहे बाह्य वस्तु, दूसरी कोई बाह्य वस्तु बंध का कारण है ऐसी शंका नहीं करनी चाहिए. आता दोन्ही साईडने घ्या, तुम्हाला कसं घ्यायचंय तसं. म्हणजे बंधाचं कारण आहे पण नाही पण. कोणासाठी सांगणार बंधाचं कारण आहे आणि बंधाचं कारण नाही. सगळं माझ्यासाठी सांगितलंय पहिला बघा हो. ते कोण XYZ नको. म्हणजे कुठल्या परिणामांमध्ये सांगतायत की ती वस्तू तुम्हाला हे आहे किंवा ती असली तरी बंधाचं कारण नाही, हे अर्थ काढायचं त्यातनं. म्हणजे जर तुम्ही ठेवत असाल, परिग्रह जोडत असाल, त्याच्यामध्ये आनंद मानत असाल तर सांगतायत
बाह्य वस्तू बंधाचं कारण आहे, पण बंधाचं कारण आहे तर त्याच्यापासून दूर राहा असं सांगणार. कारण तुम्ही जोडतच चाललाय तर त्याच्यासाठी सांगितलं त्याच्यापासून थोडी विरक्ती पाहिजे, म्हणून ते सोडा सोडा हा उपदेश दिला जातो. परिग्रह परिमाण म्हणजे काय हो? परिग्रह परिमाण म्हणजे तेच सांगायचं त्याच्यामध्ये की वस्तू जितकी तुम्ही जास्त गोळा करणार, जितका आरंभ अधिक असणार, तितकं बंध अधिक आहे, तितकं दुर्गती गमन आहे. मग म्हणून काय सांगितलं वाचू पण गाथेमध्ये. सरकून पुढं तरी या शास्त्रामध्ये कोणाला नसेल त्यांनी. वत्थुम पडुच्च जंपुण अज्जवसानं तु होई जीवाणं नयवत्थु दोदुबन्धो अज्जवसानेन बन्धोति. समजण्यासारखी आहे गाथा. काय सांगेल एकदा मी अर्थ सांगणार, परत एकदा तुम्हाला म्हणायची आहे आणि ते म्हणताना भाववासन करा. पडुच्च म्हणजे प्रतित्य, म्हणजे आश्रय घेऊन, वस्तूचा आश्रय घेऊन जे तुम्ही जीवाणम, जीवाला जे काही अज्जवसाणम होई. प्रीतिभाबी असं ते मांजर बसलेलं असतंय शास्त्राला, त्याची मुंडी अशी पण होत नसती. असं शास्त्र स्थिरतेने ऐकत असतंय म्हणे, माहिती का? का तर ते वक्त्यांनी सांगितलं त्याच्या डोक्यावर मी जर कंदील ठेवली तर ते हलणार नाही, इतकं ते स्थिर बसून ऐकत असते. असं म्हणल्यावर ते समोरचे श्रोते होते ना, ते जास्त चालाक, त्यांनी दुसऱ्या दिवशी उंदीर आणला. असं तुम्ही लोक बिना उंदराचेच फिरताय. काय सांगितलं? पडुच्च म्हणजे प्रतित्य, आश्रय करून, वस्तूला आश्रय करून जीवाला जे अध्यवसान भाव होतात. नयवत्थुदो दुबंधो, सांगा अर्थ. वत्थुदो न बंधो, वस्तूने बंध होत नाही. मग कशाने होतो? अध्यवसानेन बंधहती, म्हणजे अध्यवसान भावाने बंध होतो. अध्यवसान म्हणजे काय? तुमचे परिणाम. वस्तू हे बंधाचं कारण नाहीये, तर परिणाम बंधाचं कारण आहे, हे सांगतायत ना. परत एकदा म्हणा, समजलाय अर्थ? वस्तूला आश्रय करून जीवाला म्हणले, तिथं स्वतःला म्हणा. मी जे काय आजपर्यंत अध्यवसान भाव केलेत, स्वतः जीव आहे ना आपण, तर त्या कुठल्या जीवाचं नाही माझं वर्णन सांगतायत. वस्तूचा आश्रय करून जे या जीवाने अध्यवसान भाव केलेत, तर त्या वस्तूमुळे बंध नाही, तर अध्यवसानामुळे बंधाला कारण ठरतो. म्हणा. और भी देखिए, जीवों के जो अध्यवसान होता है वह वस्तु को अवलंबन करके होता है, परंतु वहाँ वस्तु से बंध नहीं होता, किंतु अध्यवसान से ही बंध होता है. काय करे कोरिलेशन? वस्तू आहे तर अध्यवसान भाव आहेत, अध्यवसान भाव आहे तर बंध आहे. काय काय म्हणले? वस्तू आहे तर अध्यवसान भाव आहेत आणि अध्यवसानाने बंध आहे, पण वस्तू बंधाचं कारण नाही. काय कळलं? काय कळलं सांगा भैया. त्याच्या आधीचं सांगा. वस्तू आहे तर अध्यवसान भाव आहे, अध्यवसान भाव आहे तर बंध आहे. मग वस्तू बंधाचं कारण नाही कसं? A is equal to B, B is equal to C, therefore मग B आला का नाही मध्ये? मग वस्तू काय करायची? वस्तू आहे तर अध्यवसान भाव आहेत आणि अध्यवसान भाव आहेत तर बंध आहे. मग बंध संपायचा कसा? मागं जावा. काय सांगायला लागलेत? वस्तू आहे तर अध्यवसान आहे, हे कोणासाठी? ज्यांनी त्याला लक्ष केलंय त्याच्यासाठी. म्हणजे वस्तूला लक्ष करून ज्याने अध्यवसान भाव केले तोच बंधाला प्राप्त होतो. तुम्हाला बंध नष्ट करायचे, तुम्ही काय करताय? वस्तू नष्ट करताय.
काय पण नष्ट करायचंय हो नीरज भैया? काय नष्ट करायचंय? धन नष्ट करायचं का नाही? तुमचा परिग्रह, तुमचे दागिने, तुमचं वैभव नष्ट करायचं का नाही करायचं? मी काय तुम्हाला शिथिलाचार शिकवत नाही बरं का. म्हणजे सगळं बरोबर ठेवून घ्या असं सांगायचं नाहीये, पण नष्ट करा. कुठून? ज्ञानातून. ज्याला तुम्ही ज्ञानात धरून ठेवलंय ना, तर तो परिग्रह तुम्हाला बंधाचं कारण आहे, बाह्य वस्तू नाही. मग असं सांगितलं होतं ना मागे एकदा की एक संलेखना चालू होती एका स्त्रीची, आणि माताजी सोलापुरात होत्या आणि त्यांना संबोधन करायला गेल्या होत्या. तर ते विधवा स्त्री होत्या आणि असं गळ्यामध्ये त्यांनी काय म्हणायचं, सोन्याचं लॉकेट होतं, अंगठी होती, काय बांगडी होती, असं काय काय ठेवलं होतं. आणि ते बेडवर झोपून होते आणि आम्हा उपदेश करायला गेल्या. मग आम्हानी हेच सांगितलं, म्हणले जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत बंध आहे. आणि मग आता आपल्याला निर्मोहाची साधना करायची तर कशी करायची? हे सगळं ठेवून जवळ आपल्याला मोहीच राहणार आपण. म्हणजे ज्याला नियम संलेखण्यासाठी वगैरे उपदेश दिला त्यांना, आणि मग दिल्यावर सांगितलं की आपल्या नावावर काही ठेवायचं नाही, मग आपल्याला तर शृंगाराचे भाव तरी कशाला, मग हे घालणं योग्य नाही असं सांगितल्यावर त्या स्त्रीने काय म्हणलं माहितीये? नाही नाही, मला काय मोह नाही म्हणल्या. गळ्यात होतं त्यांच्या आणि ते म्हणल्या मला काय मोह नाही म्हणल्या. मग माताजींनी काय सांगितलं? म्हणले हा नाही काढा, म्हणले की थांबा लगेच काढायला सांगितलं. माताजी म्हणले मूर्छा परिग्रह, म्हणजे काय हो? परिग्रह तोच आहे जिथं मूर्छा आहे, आणि मूर्छा आहे तर परिग्रह आहे. मग तुम्ही काय केलंय? जर तुम्हाला मोह नाही आहे तर का घातलंय गळ्यामध्ये? हातात एक दोरी होती बरं का, असं तुम्ही घालता ना काय विधानाला वगैरे, तसलं पंचरंगी टाईप दोरा होता. म्हटलं ते काय करणार आहे? मग त्यांनी सांगितलं असं कुठलं विधान केलं त्यावेळेस घातलेलं, मग ते रक्षण म्हणून. माताजी म्हणल्या त्यांनी रक्षण होतंय का? म्हणजे काय काय गोळा करतोय कळतंय का आपल्याला परिग्रह म्हणून? एक वेगवेगळे भाव ठेवून, म्हणजे जे गळ्यातलं घातलं होतं त्याला माताजींनी सांगितल्यावर त्यांची रुजुता खूप होती बरं का. त्यांनी काय म्हटलं, माताजींनी सांगितलं की हे तुम्हाला जर मोह नाही आहे तर का धरलंय? मग त्या म्हणल्या की नाही काय गरज असं घालायची, काढा म्हणल्या माताजी. सरळ काढलं त्यांनी. ऐकलं ना पूर्ण? काय म्हणले? तुम्ही फक्त घातले हेच लक्षात ठेवणार नाही. तर माताजींनी सांगितलं की त्यांनी ग्रहण केलं, काढलं आणि उशिकाली ठेवलं. काय झालं? पण माताजी म्हणाल्या असं जवळ ठेवलं तरी घालायचे भाव राहणार तुम्हाला. म्हटल्यावर जर तुम्हाला नाही आहे ना इच्छा, सोडा. त्याच्याबद्दल ते परत कोणाला द्यायचं, मग हिला दिलं का त्याला दिलं ह्याचं पण परत विचार नको. तुम्हाला मूर्छा नाही आहे ना, तुम्ही त्याचा त्याग करा. मग त्यांनी खरंच ग्रहण केलं आणि ते काढलं. मग हे हातात घातलेलं म्हणले की ह्याच्यानी रक्षण होत असतं तर सगळ्यांनी घालायला पाहिजे. माताजींनी का नाही घातलं? महाराजांनी का नाही घातलं? मग ते रक्षक नाहीये. ही भाववासना पहिला करा ना. म्हणले ते घालायची गरज नसते. मग त्यांनी म्हणले नमोकार मंत्राचंच घातलंय. कोणीतरी त्या मला नाही लक्षात, त्या म्हणल्या कुठंतरी त्यांनी मंदिर बांधलंय, पाणी आम्ही गाळून मंदिर बांधलंय असं ते वगैरे एक्सप्लेन करून सांगत होते बरं का. मला नाव नाही लक्षात त्यांचं. मग ते सगळं केल्यावर त्या विधानामध्ये बहुतेक त्यांनी ते घातलेलं असं, आणि मग ते तसंच ठेवलं हातामध्ये. मग त्यांनी सांगितलं माताजींनी की एकतर ते घातलं तर बंधन असतात. कंकण जेव्हा घालतो ना त्यावेळेस बंधन असतात, तरच ते कंकण घाला, नाही तर नाही घालायचं. उगीच काय ते शो नाही आहे. तर ते घातलं तर एकतर मुलींसारखी साधना करा, काय तुमचं एकासन उपवास करा, त्या गाडीचा त्याग असतो, आरंभाचा त्याग असतो, असे अनेक नियम असतात कंकण घालायला. उगीच नसतात घालत ते. मग माताजी म्हटल्या घातलात, विधान झालं, ठीक आहे. ते झाल्यानंतर त्या दिवशी केलं की सगळं विधानाच्या दिवशी रात्री भोजन त्याग, हॉटेल त्याग सगळं असतं नियम तेव्हा. तर ते केलं म्हटल्या. मग आजपर्यंत ठेवलंय तर अर्थ काय त्याचा? तुम्हाला आजपर्यंत तो नियम चालू राहायला पाहिजे. मग त्याला काढल्याशिवाय ते बंधनातून मुक्त होत नाही तुम्ही. आणि मग असं म्हटल्यावर ते त्यांची काय विचार होते की याच्याने आपलं चांगलं, किंवा नमोकार मंत्राचंच आहे तर काय वाईट आहे त्याच्यातून, असं एक विचार. मग त्यावेळेस माताजींनी ते सांगितलं की तो पण एक परिग्रह झाला, ते पण एक भाव झाले तुम्ही जोडलेले त्याच्याशी, त्याची आपल्याला गरज नाही आहे. काढलं त्यांनी अक्षरशः.
अशी अशी रुजुता पाहिजे आपल्यामध्ये, तर काय होणार, फार शीघ्र मोक्ष होणार आपल्याला. म्हणून ते माताजी म्हणतात ना, सरलता हा गुण असतो ना ज्याच्यामध्ये, तो लवकर मोक्षाला जातो. आपण काय करतोय, दीक्षा घ्या म्हटल्यावर काय करतो, नितीन काका घेणार आहे, काय झालं घेऊ की लता काकी, कधी घ्यायचं, असं विचार तर करा की नाही मला आत्ता घ्यायचंय, काय सुनीता काकी मला आत्ता दीक्षा घ्यायची, हे भाव करा तर त्यात पण अनेक भाव जातील बरं का. असं नाही, तुम्ही घेईन की पुढं घ्यायचंच आहे. म्हणजे काय झालं, मोहाची गंध आहे त्याच्यामध्ये. म्हणून संस्कार हे करा, रोज सांगतात ना, म्हणून भगवंतांकडे बघितल्यावर आपल्याला हे भाव व्हायला पाहिजेत की माझ्या मोहाचा पूर्ण नाश होऊ दे. करतो का निर्मळतेने असे परिणाम, आठवतं का तिथं गेल्यावर, इथं बसल्यावर आठवणार हो, शास्त्र काय ते शब्द दाखवणार आहे तुम्हाला, पण भाव अंतरंगात असतील तर तसे व्यक्त होणार. किती करतो कीर्तीताई, म्हणता का रोज असं, भगवान मी तुमच्यासारखा निर्मोह आहे आणि माझ्या सगळ्या मोहाचा नाश होऊ दे, संसाराचा नाश होऊ दे, म्हणून मी दर्शन करतोय. सोनाली किती म्हणतो, सोनाली बेन, हा एक सोनाली म्हटलं की सगळे सोनाली. म्हणजे निर्मळ परिणामांचं फळ मिळणार, कधी का असे ना मिळणार, पण परिणामच आपण करत नाहीये तर. म्हणून सांगतात परिणामच तुम्हाला बंधाला कारण आहेत, परिणामच मुक्तीला कारण आहेत. मग छान घेतलं त्यांनी वर्णन याच्यामध्ये. शंका विचारली आहे, टीका असेल तर आता माझ्याकडे वेगळं पुस्तक आहे, तसं असेल तसं वाचा. अध्यवसान ही बंध का कारण आहे, समजलं का अध्यवसान म्हणजे काय, चेतन भैया सांग काय कळलं. अध्यवसान म्हणजे माझे भाव आहेत जे त्या वस्तूशी जोडले गेलेत आणि त्याच्यामुळं मी सुख मानतोय, त्याच्यामुळं मी आनंद, त्याच्यामुळं दुःख, हे सगळं त्या परिणामांशी, त्या वस्तूशी जोडलेले परिणाम आहेत. काय म्हटले संयम, बोल काय म्हटले सांग, कुठल्या कुठल्या वस्तू दिसल्या, सगळे वस्तू बंधाचं कारण आहे बरं का. ज्याला ज्ञानात घेतो ना ते सगळं बंधाचं कारण आहे. म्हणून शास्त्रात बघायचं असतं माहिती का. बघ बघू सरक पुढं काय सांगितलं अर्थ मी, जेव्हा वस्तूला आपण ज्ञानामध्ये पकडतो त्याच्याविषयी काही ना काही विचार सुरू होतात. आता मी एवढ्या सगळ्यांकडे बघाले ना, नाही विचार करत नाही मी तसं काय, पण ज्याची दृष्टी सरकली ना की तिच्या साडीचा कलर चांगला आहे, त्यांनी हे आज काय घातलंय, त्यांनी का आले नाही, काय झालं विचार, रुजल का आली नाही, अजून काय अंजू भाभी का आले नाही, विचार काय आला, म्हणजे असं इंटेन्शनली बघितलं तर येतं बरं का विचार. मग तिथं त्या वस्तूंना जितकं तुम्ही जास्त बघायला जाताय ना तितकं व्यग्रता वाढवताय, कळतंय का आपल्याला असं. म्हणून तुम्ही फिरायला जाता ना, कुठं गेला हो, कुठं गेला होता त्यांनी, सगळ्यांचे देश सगळ्यांचे ठिकाणं काढायचे बाहेर, म्हणजे दुबईला जाता, कुठं हो काका, दुबईला ना, दुसऱ्यांकडेच बघायचं सगळे, स्वतःकडे बघा. आपण जिथं जिथं जाऊन आलो किती देव दिसले हो, किती तत्व दिसलं, किती तिथं निर्जीव वस्तू असं दिसल्या, आणि त्याचं वर्णन करताना आपण जीव ओतून करतो माहिती आहे का तुम्हाला. तिथं किती चांगले रस्ते, काय हो काय बघायचं, चांगले धबधबे, चांगले फुलं पानं, काय बघितलं काय त्याच्यामध्ये, असं तत्व जाणा की जाऊ देत. तुम्ही जाऊन बघताय ना सगळं. मुनी पण विहार करतात, अनेक ठिकाणी करतात, पूर्ण इंडियाभर विहार करणारे मुनी आहेत, पण ते काय बघतात तो सगळ्यामध्ये. सगळीकडे जाऊन जर ज्ञानात स्थिरता राहत असेल ना जावा, पण ज्ञान विचलित होते तर म्हटलं एके ठिकाणी जंगलात बसून साधना करा. म्हणून ते जरी आहाराला गेले मुनिराज तरी त्यांची दृष्टी कुठं हो, तुमच्या शोकेसमध्ये काय ठेवलंय, तुमच्या वॉलपीसला काय टाकलंय, कुठल्या कोणाचे फोटो आहेत, किती लक्ष त्यांचं. तुम्ही भलेही म्हणाल की आमचं घर दाखवतो चला, काय करते तो मुनी, मुनी म्हणले बरं का मी, दुसरे कोण बघणारे असतील ते मुनी नाहीत. ज्यांना इच्छा त्याच्याविषयी आसक्ती, ते इथं काय केलंय तिथं असं का केलंय, मंदिराबद्दल नाही म्हणते. तुमचं घर हे त्यांच्यासाठी काय स्थान नाही आहे, पण तुम्ही देवालय दाखवताय घरातलं तर ठीक आहे, पण बाकीच्या इतर गोष्टींमध्ये मुनिराजांना इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळं ते नजर सुद्धा वर करणार नाहीत, असे चालत जाते. पण नजर वर केली तर कसे दोष होतात त्याच्यासाठी बरं का. मागे एकदा मी अकलूजमध्ये घेतलं होतं उदाहरण. कोणीतरी श्वेतांबरचे साधू होते आणि ते चर्येला जातात ना असं घराघरांमध्ये. मग ते गेल्यावर त्या एका मनुष्याच्या सेठजींच्या घरी गेले होते, सेठजी नाही म्हणायचं मनुष्य म्हणा एक,
तर त्यांच्या घरी गेले होते चर्येला जेवायला. आणि जेवण झाल्यावर त्यांची दृष्टी गेली अशीच भिंतीवर, इकडं तिकडं काय ठेवलं असं. दुसऱ्या दिवशी परत गेले, तिसऱ्या दिवशी परत तिथंच गेले. त्यांची नजर एका वस्तूवर खटकली होती. ते रोज जाता येता त्या वस्तूला बघायचे. आणि मग चोरली फिरली तरी बरं का थांबा. तर ते 4 दिवस 8 दिवस झाल्यावर त्या मनुष्याला त्यांनी विचारलं. म्हणले ते सायकलचं हँडल होतं, नवीन हँडल होतं आणि मग तिथं अडकवलेलं होतं. मग त्यांनी विचारलं हे हँडल इथं का अडकवलंय, का, काय प्रयोजन त्याचं, मग ते काय वापरता का किंवा काय नवीन घेणार आहे का, काय असं त्यांचं काय असेल त्यासाठी. मग त्यांनी विचारल्यावर ते मनुष्याने काय म्हणले एक दिवस मी रस्त्यावरनं चाललो होतो आणि जाताना ते बाजूला कुठंतरी पडलेलं होतं, पण नवीन करकरीत होतं. मागं पुढं बघितलं, विचारलं, पण कोणाचं नाही म्हणल्यावर माझंच. म्हणलं आणून लावलं इथं. मग परत त्या साधूंना शंका, त्यांनी विचारली ठीक आहे मिळालं वगैरे, पण नुसता हँडल घेऊन तुला तर उपयोग काय आहे, मग त्याचं यूज तरी कर, नाही तर दे तरी कोणाला काहीतरी. म्हटला नाही मी वाट बघतोय. कशाची? आज हँडल मिळालं उद्या पायंडल मिळेल. म्हणजे काय हो, फुकट वस्तू ठेवली आहे की नाही, वर्ष झालं ती वस्तू तुझ्या घरात आहे म्हणून सांगितलं त्याने. म्हणजे 1 वर्षभर मागं पण सांगितलं होतं इथं की आपल्या घरामध्ये अशा अनावश्यक अनेक गोष्टी असतात ज्या ठेवतो, ज्याला आपण वर्षभर बघितलेलं नसेल. हो म्हणा. तुम्ही नाही बघितलेस तर मी सगळ्याच्या घरात बघितले. मला घरात न्यायचं नाही म्हणून. काय कोमलबेन, सगळ्यांच्या घरामध्ये टेरेस फिरायचं साधना काकी. म्हणजे आडगळ खोली म्हणा, ते पार्ट्स ठेवतो ना, कशाला साठवायचं मला कळत नाही. नाही आवश्यकता तर काढून टाकायचं, कधी तर लागेल. म्हणजे काय केलं, कंडिशन अशी पडावी की ते खराब वस्तू सुद्धा तुम्हाला वापराव्या लागाव्यात. म्हणून ज्याची आवश्यकता नाही त्याच्या निमित्तात पुण्य खर्च होतोय तर ठेवू नका त्याला जवळ. म्हणून सांगितलं त्यांनी की अध्यवसान ही बंध का कारण है, बाह्य वस्तु बंध का कारण नहीं है, क्योंकि बंध के कारणभूत अध्यवसान के ही कारणपणे से चरितार्थपणा है. असंच आहे ना तुमच्याकडं का वेगळं आहे? हिंदी नसेल तर वर संस्कृत बघा, तुम्हाला समजेल. म्हणजे बंधाचं कारण अध्यवसान आहे आणि त्या अध्यवसानाचं कारण बाह्य वस्तू आहे जी आपण जवळ ठेवली आहे. प्रश्न तो फिर, तुम्हाला काही प्रश्न आला का हे ऐकल्यावर? काहीच नाही, आम्ही निशंक आहोत. तो फिर बाह्य वस्तू का निषेध किस लिए किया जाता है? काय सांगा प्रियंका बेन. जर अध्यवसान बंधाचं कारण आहे तर वस्तूचा निषेध का करता हो? ठेवू दे ना आम्हाला सगळं परिग्रह जवळ. हो म्हणा. आचार्य संसार शिकवत नाहीये. समाधान, अध्यवसान के निषेध के लिए बाह्य वस्तू का त्याग कराया जाता है. जवळ वस्तू ठेवणार तर समजून घ्या त्याच्याविषयी काही ना काही परिणाम आपल्याशी जोडलेले असतातच. काय म्हणले दिलीप काका? जेवढ्या वस्तू जवळ आहेत विचार करा, तेवढ्या निमित्तात आपले परिणाम त्याच्याशी जोडलेत. म्हणजे तेवढे विचार आहेत तुमच्यामध्ये. घरात किती परिग्रह दिसला का? इथं घेऊनच आलाय म्हणजे बरोबर. ते मंदिरात जाताना निश्चय म्हणत असताना आत घेऊन जाऊ नका, तोपर्यंत आत वैराग्य झालं तर बाहेर येईसपर्यंत सगळेजण नमस्ते करतील. म्हणजे सगळ्या परिग्रहाने आपण रहित होऊ, पण आपण घेऊनच बरोबर जातोय, लवकर घरी जायचंय किंवा घरी जाऊन हे करायचंय. म्हणजे आहेच ना सगळं बरोबर परिग्रह. बाह्य वस्तू का आश्रय किए बिना अध्यवसान अपने स्वरूप को व्यक्त नहीं कर पाता. म्हणजे बाह्य वस्तूचा आश्रय करूनच अध्यवसान भाव उत्पन्न होतात. मग आता ज्यांच्याकडे वस्तू नाही त्यांना अध्यवसान नाहीत. कसं लता काकी काय म्हणले? कुठल्या अध्यवसानात आहात? काय म्हणलेलं? उल्हास काका सांगा काय म्हणले? ज्याच्याजवळ वस्तू नाही आहे त्याला किती निर्विकल्पता असेल. मग शास्त्रात लिहायचं काय त्यांनी बिचाऱ्यांनी? वस्तू सोडा म्हणायचं का सोडू नका म्हणायचं? किती आचार्यांना पेच. आचार्यांना सोपं करा बघू. म्हणा तुम्ही काय म्हणाल ते आम्ही ऐकायला तयार आहे.
अध्यवसान के निषेध के लिए बाह्य वस्तु का त्याग कराया जाता है, क्योंकि बाह्य वस्तु का आश्रय किए बिना अध्यवसान अपने स्वरूप को व्यक्त नहीं करता. म्हणजे काय म्हणायचं आहे, अध्यवसान उत्पन्न होत नाहीत जोपर्यंत तुम्ही बाह्य वस्तूचा आश्रय करत नाही तोपर्यंत. म्हणजेच जरी वस्तू नाही आहे घरामध्ये तरी सुद्धा जर ज्ञानाने पकडली असेल, जसं की त्या दुकानात तो दागिना बेस्ट आहे. काय झालं विपुल भैया, कुठं जायचं, कुठं जायचं असतं ते काय, बारामतीलाच ना, चंदू काका. मी ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे. म्हणजे जातो तिथं तर सगळ्या वस्तू बघितलेल्या असतात, मग ती आणू ही आणू. म्हणजे काय केलं हो तुम्ही, सुरू झाले अध्यवसान. जरी जवळ नाही ठेवली वस्तू तरी सुद्धा सगळे दोष सुरू झालेत. यदि बाह्य वस्तु का आश्रय न लेकर भी अध्यवसान उत्पन्न हो तो जैसे सुभट की माता के पुत्र सुभट का सद्भाव होने से उसका आश्रय लेकर किसी के अध्यवसान होता है कि मैं सुभट की माता के पुत्र को मारता हूँ. काय कळतंय का, काय सांगितलं, काय कळलं सांगा जिन काका, कळलं का काय सांगितलं. कोणी आहे, मुलगा आहे आणि त्या मुलाच्या मातेला मी मारतो असं कोणी म्हणेल तरी ठीक आहे, पण ज्याला मुलगाच नाही आहे, त्याचं अस्तित्वच नाही आहे, तर असं सांगणार आहे पुढे. एक मिनिट, कशासाठी सांगायला लागले, वस्तू नसताना अध्यवसान उत्पन्न होतील तर कसे असं होतील असं सांगायचं त्यांना. जसं की सुभटच्या पुत्राला, सुभट पुत्र आहे आणि त्याची माता, सुभट की माता के पुत्र सुभट का सद्भाव होने से उसका आश्रय लेकर किसी के अध्यवसान होता है कि मैं सुभट की माता के पुत्र को मारता हूँ. सुभटच्या मातेचा पुत्र कोण, सुभटच ना, गोल गोल फिरलात काय, असं आचार्य का फिरवते, तुम्ही इकडं तिकडं फिरता त्यापेक्षा इथं जोडा की जरा असं उपयोग म्हणून. उसी प्रकार जर कार्तिकी अनुप्रेक्षा वाचली असेल ना, त्याच्यामध्ये एका व्यक्तीच्या 18 नांदी सांगितल्यात. जबरदस्त उपयोग लावायला लागतो तुम्हाला, कोण कुठं फिरायला कळतच नाही. वाचा एकदा. उसी प्रकार बांझ के पुत्र का अभाव होने पर भी ऐसा अध्यवसान होना चाहिए, मैं वंध्यासुत को मारता हूँ. काय सांगितलं, वंध्यासुत हे सांगायसाठी त्यांना त्या सुभटच्या मातेचा पुत्र सांगावा लागला. काय म्हणले हो भैया, सांगा काय कळलं, बोला. सुभटच्या मातेचा पुत्र कोण, सुभट, त्याला मारतो हे सांगायचं होतं, त्यासाठी त्याला नाही, वंद्यापुत्राला मारतो हे सांगायचं होतं, त्यासाठी सुभट आला मध्ये. वंद्यापुत्र म्हणजे कोण, नाव सांगा, वंद्यापुत्राचं नाव काय होतं का की, वंद्यापुत्र. किंतु ऐसा अध्यवसान तो उत्पन्न नहीं होता, अर्थात वंध्या का पुत्र ही नहीं है, तो मारने का अध्यवसान कैसे हो सकता है. ती वस्तूच नहीं है तर त्याच्याविषयी अध्यवसान होणार नाही. इस कारण बाह्य वस्तु के आश्रय बिना अध्यवसान उत्पन्न नहीं होता, यह दृढ नियम बना. म्हणजे बाह्य वस्तू असेल तर अध्यवसान होतं हा पक्ष सांगितलाय, बाह्य वस्तू नसताना अध्यवसान होत नाहीत. इसी कारण अध्यवसान का आश्रयभूत जो बाह्य वस्तु है उसका अत्यंत निषेध कराया गया, क्योंकि कारण के प्रतिषेध से ही कार्य का प्रतिषेध होता है. कारण कोण, कार्य कोण, बोला. बाह्य वस्तू कारण आणि कार्य कोण, अध्यवसान भाव म्हणजे खोटे भाव. उदाहरणार्थ तुमच्या खिशामध्ये पैसे नसतील, संयम, तर किती भीती वाटणार हो. रस्त्यावरून जातात ते चोर असलेले कळलं तर काय नाही माझ्याकडे काय करणार आहे ते, आणि तेच उलट काय, करोड रुपयाची कॅश घेऊन तुम्ही समजा ट्रेनमधून प्रवास करताय, काय होणार धीरज भैया, ट्रेनमध्ये जातच नाही म्हणा मग. आणि रात्रभर जागे राहणार, जवळ पिशवीत आहेत जर आपल्याकडे तर कॅश, तर किती झोप लागणार हो. ते आलेला समोर पोलीस असेल तरी भीती वाटेल, चोर आल्यावर तर जास्त भिणारच. पण म्हणजे वस्तू ठेवली आहे ना जवळ तर नियमाने अध्यवसान भाव चालू राहणार.
बंद हेतु अध्यवसान को हेतुपना होने पर भी बाह्य वस्तु बंध का हेतु नहीं है। आता उलट करतायत, बाह्य वस्तु बंधाचं कारण नहीं, क्योंकि जैसे कोई मुनिंद्र ईर्ष्या समित विरूप प्रवर्त रहा है, उसके चरण से हना गया म्हणजे कोणी मेलेला, जो काल का प्रेरा म्हणजे त्याचा काळ आला होता, अतिवेग से शीघ्र आकर पड़ा, कुठं पड़ा, कोई उड़ता हुआ जीव मर गया, तो भी उसके मर जाने से मुनीश्वर को हिंसा नहीं लगती। क्यों क्यों? हाँ, ईर्ष्या समितीने चालतायत, त्यांना हिंसेचा भाव नाही आहे त्याच्या कारण, आणि बहिरंगामध्ये परिग्रहाचा पूर्ण अभाव आहे, त्याच्या निमित्तात झालेली विशुद्धी आहे, म्हणून सांगतायत त्यांना हिंसा झाली तरी सुद्धा ते हिंसक नाहीत। सो बंध के कारणभूत अध्यवसाय के कारणभूत बाह्य वस्तु की बंध कारणता न होने से बाह्य वस्तु को बंध का कारण बना मानने में अनेकांतिक हेत्वाभासपणा आता है। सगळे शब्द डोक्यावरून गेले, डोकं घाला तर आज जाणार। म्हणजे सांगायचंय बाह्य वस्तू जी आहे ती बंधाचं कारण नाही, दोन्ही सांगितलं आचार्यांनी। सगळं आचार्यच बोलायला, आम्ही काय बोलायचं? ठेवू दे का नाही ठेवू दे? पहिला शिष्य समोर बसलाय तर तो परिग्रही आहे, त्यामुळे त्याला पहिला परिग्रहाचा निषेध करून सांगितला, आणि नंतर तो ज्ञानी बनलाय तर त्याला आता ज्ञानातून वस्तू सोड हे सांगितलं, बाहेरून सोडली। आता ज्ञानात जर घेऊन बसला असेल तर कोणासारखं होणार हाल? कोण कोण? पुष्पडाल मुनी सुद्धा काय सांगितलं? हा, ते स्थितीकरण करणारे होते। पुष्पडाल मुनी कोण हो? कोण? अभिनय भैया, पुष्पडाल मुनी कोण? काय केलं होतं पाप त्यांनी? मुनी होते हो। कोण होते का की पुष्पडाल मुनी? असतील कोण तर, काय करायचं सांगा हो, कोण होते स्नेहा? पुष्पडाल मुनी कोण होते? म्हणजे परिग्रही होते हे सांगायचंय हो तुम्हाला। मी कोण त्यांचे आई वडील विचारे ना तुम्हाला, तर ते मुनी होते पण तरी सुद्धा मुनित्व नव्हतं। म्हणजे 12 वर्षापर्यंत सांगितलं ना संघात राहिले पण मुनीपणा आला नाही त्यांच्यामध्ये, सगळा परिग्रह सोडलेला, पण तरी सुद्धा भावना अंतरंगातून जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मुनी नाहीत। म्हणून सांगतायत की बाह्य वस्तू होती का जवळ तरी सुद्धा अध्यवसान भाव होते, म्हणून ते बंधकच होते। कधी सुटली हो? बोला, कधी सुटली वस्तू? ज्ञान झालं त्यावेळी सुटली। म्हणजे जोपर्यंत ज्ञानातून धरली आहे तोपर्यंत परिग्रह आहे, ज्ञानातून सुटली तर, म्हणून तुम्ही उद्या मुनी होणार आहे, हो म्हणा, हो ना? खोटं बोलायचं नाही शास्त्राचं। तर उद्या मुनी होणार आहे तर माझी भावना कशी असावी ह्याच्यासाठी सांगतायत ना तयारी। मी आज वस्तूला धरून बसलोय, बाहेरच्या साईडनी पण धरलंय आणि अंतरंगात पण धरून ठेवलंय, उद्या मुनी होणार तर बाहेरची वस्तू तर सुटणार, पण विद्या काकी काय काय सोडलं सांगा? सगळं सोडून आलाय ना इथं का घेऊन आलाय? बरोबर। तर ज्ञानातून सुटणार नाही तोपर्यंत तुम्ही निष्परिग्रह होणार नाही, तोपर्यंत तुमची निर्विकल्प साधना होणार नाही हो। म्हणून सांगतायत तुमच्या कल्याणाचा उपदेश देताय, तुमची वस्तू काढून घेण्यासाठी नाही। काय म्हणले प्रियंका? काय म्हणले? हाय ना माझ्या बरोबर? माझ्या बरोबर राहावा म्हणजे घेऊन जाते बरोबर आज। तर यांनी ज्यामध्ये तथ्य सांगितले थोडे चांगले, तुम्हाला याच्यावरून काय काय तथ्य समजतात सांगा? ही गाथा जी सांगितली ना, वस्तूला आश्रय करून अध्यवसान भाव होतात, ते अध्यवसान भाव बंधाचं कारण आहेत, वस्तू बंधाचं कारण नाही। इम्पॉर्टंट सेंटेन्स सांगा मला फक्त, एक एक छोटे छोटे। आता मी सांगितलेलं सांगा, फक्त तथ्य करून त्याचं बोला। वस्तू बंधाचं कारण नाही, दुसरं बोला बोला। अध्यवसान भाव बंधाचं कारण आहे, म्हणजे काय? अध्यवसान भाव म्हणजे माझे खोटे परिणाम जे वस्तूशी जोडलेत,
अजून तिसरं वस्तूच्या निमित्तात अध्यवसान भाव होतात आणि अध्यवसानाने बंध होतो. पुढं वस्तू शिवाय सुद्धा अध्यवसान भाव होतात, ते बंधाचं कारण आहेत, वस्तू बंधाचं कारण नाही. पुढं काय म्हणणार नका की वस्तूचा त्याग ज्ञानातून करा, बहिरंगातून करेल तर तो मुक्त होईल पण नाही होईल पण. द्रव्यलिंगीला मोक्ष असतो का? थांबा, असं लगेच तोडू नका. द्रव्यलिंगीला मोक्ष असतो का? हा, असं म्हणायचं. जर भावलिंग रहित असेल तर नाहीच, भावलिंगत्व सहित द्रव्यलिंग असेल तरच त्या जीवाला मोक्ष आहे. म्हणून सांगतायत की मला वस्तूला कुठून सुटायचंय, सोडायचंय? अंतरंगातून सोडा, ज्ञानातून सोडा. अध्यवसान ही कर्मबंधका निमित्त है. एक एक त्यांनी दिलेले तथ्य आहेत, लिहा आपल्यासाठी. आपण परत वाचन तर आपल्याला कळेल, कुठंतरी चिंतन करू आपण त्याच्यावर. नितीन काका लिहा. अशी असती वय शाळा. कुठे प्रफुल्ल भैया? तिथं आता डायऱ्यांची पण एक काय म्हणायचं कपाट करा, म्हणजे इथंच ठेवायचं डायऱ्या वाचायला. पहिलं सांगितलं अध्यवसाय ही कर्मबंधका निमित्त है. दुसरं सांगतायत पंच इंद्रिय के विषयभूत चेतन अचेतन बाह्य पदार्थ कर्मबंधका निमित्त नहीं है. कुठे का वही पेन नाही? काय पेन नाही आहे? ओ पेन द्या. या माझ्याकडं. अध्यवसाय कर्मबंधका निमित्त है. त्यांच्या दुकानात कोणतर त्यांना पेन आणून द्या. पंच इंद्रिय के विषयभूत चेतन अचेतन बाह्य पदार्थ कर्मबंधका निमित्त नाहीये. किती वस्तू आहेत तर सांगा. परिग्रहामध्ये ज्ञानात सगळे वस्तू आहेत, ते बंधाचं कारण आहेत. अध्यवसान कर्मात बंधाचं कारण आहे, 5 इंद्रियांचे विषय नाहीत. पुढं सांगितलं बाह्य पदार्थ तो कर्मबंध के निमित्त भूत अध्यवसाय का विषय रूप कारण है. म्हणजे बाह्य पदार्थ कारण आहेत आणि अध्यवसान भाव कार्य आहेत. सगळं लक्षात ठेवायचं ज्यांनी वहीने आणली आहे. आणि लवकर मोक्षाला जावा. सांगा काय सांगितले आत्ताचं अभिनय भैया? सांगा भैया. अध्यवसान भाव कार्य आहे आणि वस्तू हे कारण है. बाह्य वस्तु का त्याग अध्यवसाय को हटाने के लिए किया जाता है. बाह्य वस्तूचा त्याग का करायचा शोभना काकी? माझे अध्यवसान दूर हो म्हणून. म्हणजे प्रयोग करून बघा ना एकदा की जितक्या वस्तू आपण जवळ ठेवतोय तितक्या निमित्तात आपली व्यग्रता आहे, तेवढा आपल्याला आकुलता आहे. ध्यानाला बसल्यावर काय काय दिसतं हे सांगत होते मगाशी मी. तुम्ही कुठं कुठं फिरून आला ना सोनल भाभी, तर ते ध्यानाला बसल्यावर काय काय दिसतं सांगा मला? नाहीच. आम्ही असं निर्विकल्प ध्यान करतो. नितीन काका सगळं जितकं म्हणून म्हटलं ज्ञानाचं ज्ञेय जितकं वाढवणार आहे ना तितकी व्यग्रता वाढणार आहे. आशा काकी काय म्हणले? घरामध्ये जेवढं ठेवणार ना फुलं पानं तसलं काय 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 तर कोमलबेन सॉरी घरात बोलायला पश्चाताप करू नका. म्हणजे जर आपण असं अनेक वस्तू ठेवणार काय करणार ध्यानाला बसल्यावर? ती स्वच्छ करायची आहे, ती तुटली आहे, ती बदलायची आहे, ती द्यायची आहे, आणायची. किती विकल्प, किती व्यग्रता. म्हणून सांगितलं ज्ञेय वाढवायचा प्रयत्न करत नाहीत मुनी, कारण निर्विकल्प आपल्याला जगायचे तर म्हणून दृष्टी खाली असती. कोणाकडे पाहण्याची सुद्धा भाव नाहीत. माताजी सांगत होते वीरसागर महाराजजी प्रवचन सांगायचे तर बघितलं असताल तुम्ही लोक माझ्यापेक्षा. काय करत होते हो? म्हणले सोलापुरात 2 खांब होते असे. म्हणले या खांबाकडे बघणार, त्या खांबाकडे बघणार. इकडचा खांब म्हणजे बायका असं नव्हतं. त्या बायकांना वाटायचं आमच्याकडे बघतायत, पुरुषांना वाटायचं आमच्याकडे बघतायत. पण ते सगळे बिचारे ग्रहण करत होते. कुठं का बघेनार, तुमच्याकडे बघितलं तरी असं झालंय आपलं आता. म्हणजे आपण खांब झालोय का? नाहीये. चेतन बना, चेतन नको.
बाह्य वस्तु का त्याग अध्यवसाय को हटाने के लिए किया जाता है. पुढे सांगतायत बाह्य पदार्थ अध्यवसान का आश्रयभूत है. कुठल्या नयाने समजतात नाही? कुठल्या नयाने बाह्य वस्तू अध्यवसानाचं कारण आहे? हो ना, कुठला हो? उदाहरण सांगा. बाह्य वस्तू अध्यवसानाचं कारण आहे कुठला नाही? ठीक आहे. म्हणजे काय केलं असतं असं बरं का. उपचरित असद्भूत व्यवहार नाही म्हणजे काय असतं? कधी ऐकलं असेल. म्हणजे उपचाराने त्याचा संबंध केला. माझे वडील, माझं घर, माझा मुलगा हे नाहीच आहे. काहीही संबंध नसताना त्याला तुम्ही माझं म्हणताय आणि जोडताय ना, तर ते खोटं 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 एकदम. आणि त्याच्या निमित्तात तुम्ही भाव करताय की त्याच्यामुळं मी सुखी, मी दुःखी. हा कुठला नाही? अहो थांबा. हा, इकडं जायचंय. तुम्ही सगळं तिकडच नेऊन ठेवताय. त्याचा संबंध हे झालं उपचरित सद्भूत व्यवहार नाही, बाहेरचं. आणि त्याच्या निमित्तात मी सुखी होते, दुःखी होते. कोणाचे परिणाम आहेत? त्या वस्तूचे नाही आहेत, माझे आहेत. त्यामुळं त्याच्यामुळं मी सुखी दुःखी हे भाव तुमचे चुकीचे आहेत ना. उपचरित सद्भूत माझे आहेत, त्याला तोडायचंय. म्हणून आम्ही परवा काय घेतलं जेव्हा या न्यायाची चर्चा झाली, तर भेदविज्ञान करायचं तर किती न्यायापासून करायचंय हो? म्हणजे त्या न्यायाचा संबंध जो जोडला ना, तर त्या प्रत्येक न्यायापासून तोडून सांगितलं की भेदविज्ञानाचा विषय धरा. पहिल्यांदा आपण उपचरित सद्भूतला पकडून बसलोय. काय? घर माझं, मुलगा माझा, तो शाळेला गेल्याशिवाय मी येणार नाही. म्हणजे काय झालं? त्या परिग्रहाशी आपण जोडलोय. तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही, तुझा नाही आहे. त्याचा परिणाम स्वतंत्र आहे, तो माझा नाही. हे झालं उपचरित सद्भूत. माझा आहे कुठला नाही? उपचरित सद्भूत. माझा नाही कुठला नाही? उपचरित सद्भूतच असतं. काय म्हणजे काय म्हणायचंय? व्यवहारानेच तुम्ही माझं म्हणताय, व्यवहारानेच माझा नाही आहे तिथं. म्हणजे शरीर कोणाचं? शरीर हे व्यवहाराचं. शरीर माझं म्हणला तर अनुपचरित. शरीर माझं आहे म्हणताना ते वेगळं करू शकत नाही. माझ्या जवळ आहे आता 1 रुपये म्हणून त्याला माझं म्हणतोय, पण माझं नाही म्हणा. कुठला नाही? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. ज्या न्यायाने माझं आहे म्हणतो त्याच न्यायाने माझं नाही हे दाखवणार. संबंध जिथे जोडले तिथेच तर तोडायचंय, बाहेर नाही तोडायचा. फक्त समजून घ्या. म्हणून बाह्य पदार्थाला माझं म्हणतो हा उपचरित असद्भूत व्यवहार नाही आहे. त्याच्या निमित्तात मी सुखी दुःखी हे म्हणणं उपचरित सद्भूत व्यवहार नाही. बाह्य वस्तु कर्मबंध का निमित्त नहीं है, क्योंकि अध्यवसाय का अभाव होने पर बाह्य वस्तु से कर्मबंध नहीं होता. काय म्हणले? बाह्य वस्तू कर्मबंधाचं कारण नाही का? छोट्या वाक्यात सांगा. अध्यवसानाचा अभाव असल्यामुळे. बाह्य वस्तू बंधाचं कारण नाही का? म्हणजे काय स्नेहा? म्हणजे ती वस्तू माझ्या ज्ञानात नसल्यामुळे, म्हणून तिथं ते बंधाचं कारण नाही. बाह्य वस्तु जीव का कुछ भी नहीं है, अतद भाव है, अतः बाह्य वस्तु बंध हेतु नहीं है. आज चिंतन करणार आहे याच्यावर. काय सांगायला लागलेत? बाह्य वस्तू बंधाचं कारण का आहे आणि का नाही. उत्तर तर एका शब्दात दिलं त्यांनी, अध्यवसान भाव असल्यामुळे आणि नसल्यामुळे. पण थोडंसं चिंतन करा ना. का मला त्याच्याविषयी आसक्ती होते? का मी त्याच्यामध्ये अडकतो? का त्याचे सतत विचार राहतात? इथं बसलाय तर कोणाचा विचार करताय? खरं 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 सांगा. वर्षाबेन पोरग शाळेत नाही येणार आता, नाही गेलेत आता. म्हणजे इथं बसून आपण विचार करतोय तर
वस्तू घेऊन आलाय का ठेवून आलाय? तेवढ्या वेळासाठी तरी निष्परिग्रहतेचा अनुभव करा. हे ठेवलंय जवळ, आपल्याला ठेवावं लागते, नाईलाज आहे. पण बाकीच्या सगळ्या परिग्रहापासून तर रहित जीव आहे याचा भाव भासन करा जेव्हा त्या निष्परिग्रहीकडे जवळ येतोय. म्हणून ही साधना करण्यासाठी आपल्याला चान्स आहे आता. बरं, मला एक छान घ्यायचं होतं पण तुमचा वेळ संपलीये का? आहे, संपवणार नाही बघा. एक शिष्य था. ते कशासाठी सांगायला लागलेत? सुख यहा आहे ना, त्याच्यामध्ये 5वा श्लोक आहे. खूप छान आहे श्लोक. असं त्याच्यावर भेदविज्ञान करण्यासारखं आहे. मी एकदा सांगणार, तुम्हाला पाठ होणार आहे, माहिती का? एवढं छान आहे. हो म्हणा. मी म्हणते माय मागं म्हणा. स्वराग वेदना विद्ध, चेष्टे स्वस्यैव शान्तये, नोपकुर्वे च नो शान्तिः, स्याम स्वस्मै स्वे सुखी स्वयं, श्याम स्वस्मै स्वे सुखी स्वयं. इंग्लिश बोलायचं का वाटलं का जीव गुंडाळी अशी? काय सांगतायत? स्वराग वेदना विद्ध म्हणजे काय? हा जीव स्वतःच्या रागाने वेधला जातोय. काय म्हणायचं? तीरने वेधता ना तुम्ही, बाणीने एखाद्याला वेधतो म्हणजे काय? लक्ष करतो, बाण मारतो. तर मी कोणाच्या निमित्तात मारला जातोय? स्वराग वेदना विद्ध, माझ्याच अनुरागाने मी विद्ध होतोय. चेष्टे स्वस्यैव शांत हे. चेष्टा का करताय? जी पण शरीराची चेष्टा म्हणजे क्रिया, जी पण चेष्टा ज्ञानाची शरीराची करताय त्याचं काय कारण? स्वस्यैव शांतये म्हणजे काय? माझ्या शांतीसाठी मी ज्या काही क्रिया करतो ते माझ्या शांतीसाठी. म्हणून त्यांनी एकदा काय उदाहरण दिलं? तुम्ही पाय बदलता, हलता, थोडंसं फिरता इकडं तिकडं, बघताय, जे काय करता ना सगळ्या मागं हेच कारण आहे, तुमच्या शांतीसाठी करताय. का हल्ला धीरज भैया? पाय दुखलं म्हणजे दुःखाचं वेदन, त्या दुःखाच्या शांतीसाठी मी पाय हलवला. म्हणजे जे काय करतो ते स्वस्यैव शांतये म्हणा. माझ्या शांतीसाठीच मी सगळं करतोय. धन का कमवता हो? हे जोडू नका तिकडं, शांती नाही आहे त्याच्यामध्ये, अशांती आहे. धर्म का करताय म्हणा की स्वस्यैव शांतये. ही सगळ्या क्रिया ज्या करतो ना त्याच्या मागं हेच कारण आहे, स्वस्यैव शांतये. नोपकुर्वे दुसऱ्याचा उपकार करण्यासाठी नाही. धन का कमवता म्हणल्यावर तुम्ही स्वयंपाक का करता हो? मग पोट कसं भरायची सगळ्यांची, हो ना? दुसऱ्याचा उपकार करण्यासाठी तुम्ही काही करत नाही. तुम्ही नाही केला तरी त्यांचं पोट भरणार आहे, हो म्हणावं. म्हणजे त्यांच्या जर असेल ना काय म्हणायचं? उपादानात. मी नशिबात म्हणणार होते. म्हणजे असेल तर पोट भरणार आहे. म्हणजे नसेल तर तुम्ही केलं तरी पण ते खाणार नाहीत. त्याच्यासाठी पण गोष्ट होती, राहू दे. तर नोपकुर्वेच नो शांती, दुसऱ्याच्या उपकारासाठी नाही तर स्वतःच्या शांतीसाठी मी सगळे प्रयत्न करतो. जे पण संसारामध्ये क्रिया करतात ते माझ्या शांतीसाठी. श्याम स्वस्मै स्वे सुखी स्वयं म्हणजे काय? आपने शांती के लिए चेष्टा करता हूँ. कुठे गेलायचं? स्वतःसाठी, स्वतःमध्ये मी स्वयं सुखी हो, अशी एक भावना आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे पण मी करतो त्याच्यासाठी बाहेर मला सुखाचं कारण कोणी नाही आहे, तसंच दुःखाचं कारण सुद्धा कोणी नाही. परत एकदा म्हणायचं. स्वराग वेदना विद्ध, चेष्टे स्वस्यैव शांतये,
शांति श्याम स्वस्मै श्याम स्वस्मै स्वे सुखी स्वयं छान म्हटलं ना म्हणायला परत परत म्हणा म्हणजे भाववासना होईल. तो एक शिष्य था. पढ़ लिख कर बोला गुरुजी मैं तीर्थाटन करने जाता हूँ. मला तीर्थाला जायचंय परमिशन द्या असं त्या गुरुंना म्हटलं त्यांनी. गुरु बोले क्या करेगा जाकर अपने अंदर तो सब है. बहुतेक माताजीच असणार. शिष्य नहीं माना बोला की मैं तो जाऊंगा ही. कोणे सांगा माझ्याकडे बघू नका सगळेजण मी बघा. गुरु बोले कुठं बाहेर जातोयस. शिष्य म्हणाला नाही मी तर सगळीकडे फिरून यायला पाहिजे ना. म्हणजे ऍक्च्युली असं संघात आहे बरं का. अन्य संघांमध्ये दीक्षा द्यायची असेल ना त्यांना जावा म्हणतात सगळीकडे फिरून या. म्हणजे फिरून या इन द सेन्स तीर्थाटनाला जाऊन या. का परत कदाचित तुम्हाला जाता येत नाहीयेत आणि कुठं काय परत परिणामांची विशुद्धी होईल कदाचित अशुद्धी होईल तर स्थिरता यायला किंवा निर्णय करायला की तुम्ही सगळं बघितल्यावर चंचल होताय का स्थिर होताय. म्हणून अशी परमिशन पण देतात. गुरु दोन प्रकारचे असतात. आमच्याकडे या. शिष्य बोला नहीं मैं तो जाऊंगा ही. गुरुजी ने आज्ञा दे दी ठीक है चले जाओ. जब वह चल दिया तो आगे रास्ते में उसे एक बारात मिली. लता काकी बारात म्हणजे माहित नाही म्हणू नका. फिर पूछा हाँ कुठे गेले. बारात मिली. दूल्हे को उसने देखा तो पूछा कि भाई यह सब क्या है. नवऱ्यालाच विचारला जाऊन क्योंकि बचपन से गुरुजी के पास रहा था अतः वह ये न सब नहीं जानता नहीं था. तब उसे बताया गया कि ये बारात है. फिर पूछा कि बारात क्या होती है. काय असती हो. तो बोले कि भैया इसमें एक दूल्हा होता है उसकी शादी होती है. म्हणजे काय म्हटलं एकांनी घोड्यावर बसून गाढवपणा असतो. लग्न म्हणजे काय असतो. कोण कोण घोड्यावर बसलो होतं विपुल भैया. तर सांगतायत की त्यांनी सांगितलं सगळं हे काय दूल्हा असतो त्याची शादी होते औरत घर में आती है फिर बाल बच्चे पैदा होते हैं. इतना सुनकर वह आगे चल दिया और आगे जाकर एक कुएं पर सो गया. पुढची गोष्ट माहिती आहे तुम्हाला तरी पण मी सांगणार. तो उसे वही सब दृश्य सपने में दिखाई देने लगा. क्या शिष्यावर का गुरूंचा पहिल्यांदा लग्नाची वारात बघितली आहे पण असं असतं पहिलाचे बघणार ना तुम्ही प्रिंट होत आहे असं इथं आणि मग तुम्ही जेव्हा डोळे झाकून बसणार ना सगळं रिफ्लेक्ट होऊ लागतंय. म्हणून कुठं बाहेर जायचं एकतर म्हणते का जेवढं फिरणार आहे तेवढं बरोबर घेऊन बसावं लागणार. मग तो जाऊन तिथं त्या काय म्हणायचं विहिरीच्या कड्यावर झोपलाय. आणि झोपल्यावर डोळ्यासमोर काय फिरायला लागलं. सपने में दिखाई देने लगा कि मेरी लगेच कळते मेरी शादी हो गई. औरत घर आ गई और वह पास में लेटी है बीच में बच्चा लेटा है. किती पट 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 झालं सगळं. औरत कह रही है थोड़ा उधर सरक जाओ. वह वास्तव में सरक गया. आज्ञाधारी असते ना पती पडणारच. फिर वह बोली थोड़ा और सरक जाओ. काय म्हणले हो काय त्यांचं नाव चेतन भाई नाव काय कुठं सरकू नका. तो वह जैसे ही सरका तो कुएं में गिर पड़ा. चेतन सावधान. पानी में गिरने से उसकी आंखें खुल गई. तब वह सोचने लगा कि अब इससे बाहर कैसे निकला जाए. कुछ समय बाद उस गांव का जमींदार लोटा लेकर पानी भरने आया. जैसे ही उसने लोटा कुएं में लटकाया काय म्हणले तू विहिरीत पडला. आणि इथं आलेच सांगायला कोणतरी आणि ते तुला दोरी देऊन काढतायत बाहेर. जैसे ही उसने लोटा कुएं में लटकाया कि उस शिष्य ने पकड़ लिया और बोला कि भैया मैं भूत नहीं हूँ. तुम मुझे बाहर निकालो. तो म्हणतोय आत पडलेला वरचा घाबरणार ना.
मैं भूत नहीं हूँ, तुम मुझे बाहर निकालो तो मैं सब कहानी बताऊंगा। उसने उसे बाहर निकाला और पूछा, अब बताओ क्या बात है, कहाँ के रहने वाले हो, कैसे इस कुएं में गिर गए। तब वह शिष्य बोला कि आप हमारे उपकारी है, मुझे बाहर निकालकर आपने उपकार किया है, अतः आप पहले अपना परिचय बताओ। आता काय झालं, कोण कोणाला विचारलं? त्या शिष्यानेच त्या शेठजींना विचारलं। शेठजी ने काय, तो जमींदार, पहले अपना परिचय दीजिए। तब वह जमींदार बोला कि मैं इस गांव का जमींदार हूँ, मेरी इतनी जमीन है, इतनी दौलत है और भरा पूरा परिवार है। आता काय झालं? तब शिष्य कभी उसे नीचे से देखे, कभी ऊपर से देखे। तुम्हाला कुठून बघू? वह जमींदार से बोला, तुम मुझे इस प्रकार क्यों देख रहे हो? नहीं, जमींदार बोला, तुम मुझे इस प्रकार क्यों देख रहे हो? सांगा, का बघत होता? कसं काय, पडला नाही का? शिष्य बोला कि मैं तुम्हें नहीं देख रहा हूँ, मैं तो यह सोच रहा हूँ कि जब मैंने तो स्वप्न में ही गृहस्थी बसाई तो कुएं में गिर गया, और तुम इस प्रकार अपना समाचार बता रहे हो। हाँ, तू कुठं कुठं पडणार, असं का अजून का पडला नाही? अतः मैं समझ नहीं पा रहा हूँ कि तुम जिंदा कैसे हो। मी नुसतं विचार केलो तर मरणाच्या तोंडात पडलो, आणि तू तर सगळं जवळ घेऊन बसलायस। कोण तू? कोण? कधी मरणार नाही, कधी पडणार? बाहेर पडू नका, आत पडा। सगळं का करतोय आपण, एवढ्यावर चिंतन करा। काय वाक्य होतं? एकाचं पण ऐकू आलं नाही, बरं असू देत। म्हणजे काय म्हणायचं तर आत्ताचं वाक्य सांगा छोटं, स्वस्यैव शांतये म्हणा मुलया। आज दिवसभर चिंतन करा, मी जे जे करतोय ते स्वस्यैव शांतये। मग ह्याच्यानी मला शांती आहे का? जेवण करतोय तर ह्याच्यानी शांती आहे का? पैसा कमवतोय, काय मुलांना शिकवतोय, ओरडतोय, ह्याच्यानी मला शांती आहे का? मग जे काय करतो ते शांतीसाठी करायचंय तर निर्णय करावा लागेल, कशाला आपण आश्रय करायला पाहिजे, कशाचा ध्यान करायला पाहिजे, कशा रीतीने पुढे सरकायला पाहिजे। म्हणून काय करा, कशासाठी करा? स्वस्यैव शांतये, म्हणून शांत स्वभावाला धरा तर शांती प्राप्त होणार। सावधान, जाणा, स्वतःच्या शुद्ध ज्ञानाला जाणा। पहा, हे ज्ञान निष्परिग्रही आहे, सर्व आरंभादी दोषाने रहित आहे। ज्ञानाची स्वच्छता जाणा। या ज्ञानामध्ये परद्रव्य नाहीतच, परभाव नाहीतच। स्वतःच्या ज्ञानालाच ज्ञेय बनवा। जाणीव करायचा प्रयत्न करा, मी ज्ञानवान आहे, निष्परिग्रही आहे, निस्संग आहे,
स्वभावानेच मी शांत आहे. संसार करणे हा माझा स्वभाव नाहीच. ही पर्याय म्हणजे माझे स्वरूप नाहीच. मी तर निर्मोह परमात्मा आहे. जसे भगवान तसाच मी. निर्ग्रंथ स्वरूपोऽहम् वीतराग स्वरूपोऽहम्. विसर्जन.